26 नोव्हेंबर 2008 10 सशस्त्र अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला चढवला आणि 3 दिवसात दक्षिण मुंबईत हैदोस घालत 164 जणांचे जीव घेतले आणि 308 जणांना जखमी केलं। या हल्ल्यात एक अभूतपूर्व घटना घडली। तुकाराम ओंबळे नावाच्या पोलीस फौजदारांनी अजमल कसाब नावाचा 21 वर्षांचा पाकिस्तानी अतिरेकी जिवंत पकडला। 3.5 वर्ष केस चालल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं। त्यानंतर 5 नोव्हेंबरच्या दिवशी राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला। 7 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्र्यांनी फाशीच्या आदेशावर सही केली। दुसऱ्याच दिवशी 8 नोव्हेंबरला कसाबला फाशी देण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले आणि 21 नोव्हेंबरला सकाळी 7:30 वाजता फाशी देण्याची वेळ ठरवण्यात आली। कसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली। या ऑपरेशनला कमालीचं गोपनीय ठेवण्यासाठी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडण्यात आलं। ऑपरेशनचं नेतृत्व DG संजीव दयाळ यांच्याकडे सोपवण्यात आलं। समन्वयाची जबाबदारी IG देवेन भारतींकडे देण्यात आली। कसाबच्या सुरक्षेची जबाबदारी हिमांशु रॉय यांच्याकडे होती। सदानंद दाते यांच्याकडे एकूणच सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली। त्याशिवाय राकेश मारिया, रमेश महाले, बिपिन बिहारी, मीरा बोरवणकर यांचाही या टीममध्ये समावेश होता। कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर आज अंमलबजावणी करण्यात आली। कसाबला फाशी देण्यात आली। मात्र यावेळी पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली। यामागे 2 कारणं असल्याचं म्हटलं जाते। एक कारण म्हणजे कसाबच्या सुरक्षेचं आणि दुसरं कारण म्हणजे जर कसाबला फाशी देणार हे जाहीर झालं असतं तर कदाचित त्याबाबत एखादी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता होती। ठरल्यानुसार सोमवारी रात्री कसाबला मुंबईहून पुण्यातल्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं। बुधवारी पहाटे त्याला अखेरची इच्छा विचारण्यात आली, पण त्याने कोणतीही इच्छा नसल्याचं सांगितलं। फासावर नेताना त्याला पश्चाताप होत होता असं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं। ऐसी गलती गवारा नहीं होगी, अल्लाह मुझे माफ करे असं त्याने फासावर चढण्याआधी म्हटलं। सकाळी 7:30 वाजता त्याला फासावर टांगण्यात आलं। राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर 2 दिवसांपूर्वी अतिशय गोपनीय पद्धतीने कसाबला ऑर्थर तुरुंगामधून पुण्यातल्या येरवडा तुरुंगामध्ये हलवण्यात आलं। यानंतर आज सकाळी मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर पुण्यातल्या येरवडा जेलमधल्या अगदी मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कसाबला फाशी देण्यात आली। यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषित केल्यानंतर तिथेच येरवडा जेलच्या परिसरामध्येच कसाबला दफन देखील करण्यात आलं आणि या सगळ्यानंतरच त्याला फाशीची शिक्षा दिल्याची माहिती जाहीर करण्यात आली। 21 नोव्हेंबरला फाशी होणार हे कसाबला 12 नोव्हेंबरला सांगण्यात आलं होतं। कसाबच्या इच्छेनुसार ही माहिती त्याच्या कराचीतल्या आईला कळवण्यात आली होती, पण त्याचं शव स्वीकारण्याची तयारी त्याच्या घरच्यांनी किंवा पाकिस्तानने दाखवली नाही, म्हणून येरवडा तुरुंगातच त्याला दफनही करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।